पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या नेत्या नाहीत. पंकजा मुंडेंचं बीडवर अजिबात वर्चस्व नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यामुळं पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातलं लक्ष काढून घेतलं का? पंकजा मुंडे हे आता बीड जिल्ह्याच्या नागरिकांच्या कैवारी नाहीत. त्यांच्या अडचणीला किंवा त्यांच्यावर हल्ला झाला, मारहाण झाली, खून झाला, पंकजा मुंडे चकार शब्द बोलणार नाहीत. पंकजा मुंडे गप्प बसून धनंजय मुंडेंना बळ देतात की धनंजय मुंडेंची जी दहशत आहे त्याला घाबरून पंकजा मुंडे बोलत नाही. पंकजाताई या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातल्या नेत्या असतील तर बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातल्या नेत्या नाहीत का? पंकजा मुंडे जर लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री असतील तर मग महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा येत नाही का? संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या झाली, मारहाण झाली, पंकजा मुंडे त्याच्या अगोदर एका परिवारातल्या एका व्यक्तीची हत्या झाली होती, तिथं जाऊन रडल्या होत्या. सांगा संतोष देशमुखांच्या इथं जाऊन पंकजा मुंडेंनी काय भावना व्यक्त केल्या माहितीये का कुणाला? महादेव मुंडेंची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या परळीमध्ये झाली, जशी देशमुखांची मसाजोग मध्ये झाली, त्याच्या अगोदर महादेव मुंडेंची झाली होती. धनंजय मुंडेंचेच लोक त्याच्यामध्ये होते, वाल्मिक कराड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. जसं आता संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये हे सगळे इन्व्हॉल्व आहेत. पंकजा मुंडे हे त्यावेळेसही त्यांना पाठीशी घातलं होतं गप्प बसून, आज सुद्धा गप्प बसून आहेत. समाधान मुंडे सुद्धा त्यांच्याच छत्रछायेखाली, मुंडेंच्याच आशीर्वादाने हे झिंझरूट पोरग जर अशा पद्धतीनं अमानुष पद्धतीने त्या दिवटेला मारहाण करत असेल, तुम्हाला दसरा मेळावा घ्यायला बहुजन समाजातली लोक लागतात, ओबीसींची लोक लागतात. मी तुमचीच आहे रे बाबानो, ऊसतोड कामगारांचीच आहे रे मी. अजून हे धनंजय मुंडेंना किंवा पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा आधार लागतो, त्यांचं नाव वापरावं लागतं. पंकजा मुंडे तर धनंजय मुंडेंचं नाव लावून राजकारण करतात. त्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे आता का ऍक्टिव्ह दिसत नाहीत? गेली 10-15 वर्ष यांच्याच हातात सत्ता आहे बीड जिल्ह्याची. जी काही परळीतली गुन्हेगारी असेल, जे काही बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी असेल, याला सर्वस्वी जबाबदार मुंडे परिवार आहे. हे मी नाही सांगत आहे, याच्यातला एकही शब्द मी नाही सांगत. पाठीमाग काही दिवसापूर्वीपासून आजपर्यंत खासदार बजरंग सोनवणे सांगतात, सुरेश धस सांगतात, ते क्षीरसागर सांगतात, संदीप, असे बरीच लोक आहेत जी तिथली आमदार, लोकप्रतिनिधी, खासदार म्हणून काम करतात. ही लोक महाराष्ट्रात बीड जिल्हा असा आहे, एक वेळ त्या पाकिस्तानवर हल्ला थांबवलेला परत सुरू करतील की नाही माहित नाही, पण बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी ही राज्याच्या पोलिसांना उद्ध्वस्त करावीच लागेल. जसं भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून तिथला दहशतवाद उद्ध्वस्त केला, तसाच बीड जिल्ह्यातला जो काही दहशतवाद आहे, टोळी गँग आहे, वाल्मिक कराडच्या जीवावर पोचलेली हे सगळे वळू असतील, ह्यांनी लय उत्मात केलेला आहे. आणि पोलीस अधीक्षक काय म्हणतात की या समाधान मुंडेंनी मारलेल्या दिवटेला, या प्रकरणाला जातीय रंग लावू नका. तुमचं काय काम आहे? पोलीस अधीक्षकांचं काय संबंध की जातीचा रंग लावू नका म्हणून? कुणी जात काढली? दिवटेला मारहाण केली, तो माणूस आहे, तो पोरग आहे, नाक घासून त्याला पायावर माफी मागायला लागली, जनावरासारखं मारलं. त्यांचं काय असेल वैर माहित नाही, पण 7-8 लोक एकत्र मिळून मारतात. सगळ्या गुंडांना मोका लावला पाहिजे आणि सगळ्यांना आतमध्ये घातलं पाहिजे. गुंड होणे किंवा गोल रिंगण करून एखाद्याला मारहाण करणं ही आता नवीन फॅशन झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री अजितदादा
आज बीड जिल्ह्यात आहेत, चकार शब्द काढायला कुणीच तयार नाही. याचा अर्थ काय? या सगळ्यांची मिलीभगत आहे आणि हे फार डेंजर आहे. अर्थात हे बोलणार नाहीत. पोलीस म्हणणार जातीचा रंग लावू नका. अहो तुम्ही कारवाई करा ना. ज्यांनी मारहाण केली त्यांना पकडायला 4 पथक हे करता. लवकर पकडून मुसके आवळा आणि त्यांच्यावर हे करा. गुन्हे दाखल झाल्यावर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता. इसू वडगाव पोलीस स्टेशन असेल, केज पोलीस स्टेशन असेल, बीड, माजलगाव, परळी, गेवराई, बीड शहर, कुठलाही तालुक्या घ्या, आष्टीपासून पाटोद्यापर्यंत तुम्ही तक्रार द्या, तुमची दखलच घेतली जात नाही. बीड जिल्ह्याचे पोलीस आणि अंतर्गत पोलीस स्टेशन तक्रारी केल्यानंतर दखल घेत नाही. संतोष शिंदेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी केलेला हा थेट आरोप आहे. कारण तक्रारी केलेल्या तिथली लोक सांगतात की दखल घेत नाहीत. आपण फोन केले एसपी ऑफिसला, पोलीस स्टेशनला, अधिकारी अजिबात जुमानत नाहीत. हे का होतंय? ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आहे. पोलीस तरी बिचारे काय करतील हो? नेत्यांनीच त्यांचे हात बांधलेले असतील. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक प्रकरणात अधिकाऱ्यांना मली दाखायचा असतो, पैसेच खायचे असतात. एखाद्याच्या विरोधात तक्रार केली, साहेब पकडा ना, वेळ नाही, हे घ्या पैसे पण पकडा. मग ज्याला पकडायला जातात, साहेब नका ना कारवाई करू, हे गा पैसे, परत अजून ये. सगळीकडून मलिदा मिळतो, त्याच्यामुळे सगळे शेपारलेत. वेळ पडली तर आता भविष्यात महाराष्ट्रात पैसे देण्याचे आणि घेण्याचे स्टिंग ऑपरेशन सुद्धा होतील. पण पुढारी याच्यावर का बोलत नाहीत, हा माझा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि हे सगळं महाराष्ट्रात घडतंय, बीडमध्ये घडतंय. आणि राज्यकर्ते आज मंत्री आहेत पंकजा मुंडे, बीडच्या प्रकरणावर काहीच बोलणार नाही. बीडच्या बाहेरून इतर सगळी लोक बोलतायत. पंकजा मुंडेंनी बीड सोडला का? पंकजा मुंडेंचं बीडवरचं प्रेम आटलं का? पंकजा मुंडेंचं परळी असेल, बीड जिल्हा असेल, बीड शहर असेल, किंवा एकंदरीत त्यांचा लोकसभेचा मतदारसंघ असेल, त्यांचा विधानसभेचा असेल, का लोकांपासून ते दूर झाले आणि सामान्य माणूस, तो देवटे कुणाचाच नाही हो, माणूस म्हणून तरी त्याच्या बाजूने बोला. आणि त्या नराधमांना कठोर शासन झालं पाहिजे म्हणा. ते धनंजय मुंडे पोहोचलं तिथं, कारण सगळं बालंट त्यांच्यावर येतं ना, म्हणून त्यांना जायलाच लागतं. संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा यांनी पुढे करण्याचा प्रयत्न केला. लोकांना माहिती यांची दहशत काय. मला दररोज कित्येक मेसेज येतात किंवा कित्येक फोन येतात, अशा पद्धतीचं सुरू आहे, या पद्धतीने हे करते, तुम्ही ही भूमिका मांडा. मराठवाड्याची माती किंवा बीड जिल्ह्यातली माती खर तर संघर्षाची भूमी आहे, पण तिथं आता गुंडाराज आहे. ह्या गुंडे परिवाराच्या किंवा इतर सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने ही जर वेळी संपवली असती तर आज ही परिस्थिती झाली नसती. याच्यावर का चकार शब्द लाडक्या नेत्या काढत नाहीत आणि त्या बोलल्या नाहीत, याचं मला वाईट वाटलं. म्हणून मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलो. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही प्रकरणाला 100% जातीय रंग लावायचाच नाही, पण सगळे जातीयवादी यांच्याच कळपातले का आहेत, हा माझा प्रश्न आहे. त्यांच्यातला माज तुम्ही माझ्या युट्यूबला बघा, फेसबुकला बघा, इंस्टाग्रामला बघा, इतक्या भयानक आणि घाणेरड्या कमेंट असतात. म्हणजे मुंडेंनी कितीही दहशत केली, कुणालाही जनावरासारखं मारलं, तर ते म्हणतात की तुम्ही यांच्या बाजूने बोलताय, त्यांची सुपारी घेऊन बोलताय. अरे शेमड्यांनो, तुमचा नेता माती खातोय, त्यांनी हे पोचलेले ओळू आहेत, उद्या तुम्हाला सुद्धा जोड्याने मारतील. बरं, त्यांच्याकडे कुणाचाही मुलायजा पाळला जात नाही. महादेव मुंडे या परळीच्या तिथल्या व्यक्तीला जो वर्ष 1.5 वर्षापूर्वी हत्या झाली, त्याला मारणारे त्यांच्याच जातीतले ह्या वाल्मिक कराडच्या आसपासची चेले चपाटे असं म्हणतात. मग ह्यांना काय जातीचं देणं येणं? कित्येक लोकांना मारलंय. आकडेवारी जर, मी बीड जिल्ह्यात येणार आहे,
जूनच्या पहिल्या आठवड्यात सगळे आकडेवारी काढणार आहे आणि त्याच्यावर तिथून लाईव्ह करणार आहे की हे इतका अतिरेक असताना सुद्धा ही लोक नराधामासारखं वागतात. हे थांबलं पाहिजे. लॉ अँड ऑर्डर आहे. राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी काहीतरी वायता गँग, चड्डी गँग, मुंडे गँग, तो कराड गँग, काय चाललंय हे थांबवा आणि ह्यांना आळा घाला. सगळ्या गुंडांचे ना हे राजकीय, सामाजिक आणि गुंडागिरीतली नसबंदी झाल्याशिवाय हे गुंड शांत बसणार नाहीत. त्यांचा जो काही राजकीय सत्ताधीशातला जो माज असतो ना, त्यांना ग्लॅमर मिळवायचंय, नाव कमवायचंय म्हणून हे असं करतात. त्याच्यावर निर्बंध घातले गेले पाहिजेत एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं, मी जे बोलतोय ते बरोबर आहे की नाही? पंकजाताईंनी या प्रकरणात पुढाकार घेऊन, आज त्या मंत्री आहेत, त्यांनी जर भूमिका मांडली असती, फक्त ते अजितदादा पालकमंत्री आहेत म्हणून जर बोलणार नसतील, त्यांचा सुद्धा नैतिक अधिकार आहे बोलण्याचा आणि त्यांनी सुद्धा बोलतं झालं पाहिजे एवढंच माझं माफक अपेक्षा आहे. बाकी त्यांच्या आशीर्वादाने जे चेले चपाटे लय ओबीसींचा कळवळा घेऊन बोलतात तेच एकटी नाहीत. ओबीसींचं प्रतिनिधित्व प्रत्येक व्यक्ती करतोय. सगळी शेतकऱ्याची, कुणब्यांची पोर आहेत, हे लक्षात घ्या. स्वतःला स्वयं घोषित ओबीसी म्हणणारे आता कुठल्या बिळात जाऊन शेपटी घालून बसले का हे बसले? कारण त्यांच्यामुळं विनाकारण दोन समाजात वाद लावण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. ती दाढीवाली गँग सुद्धा, त्यांची सुद्धा भूमिका लोकांनी समजून घेतली पाहिजे एवढं मला या माध्यमातून म्हणायचं. बस, बाकी काय मला बोलायचं नाही. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ समजला, व्हिडिओ कळला, बीड जिल्हाच काय प्रत्येक तालुका, गाव आणि मराठवाडा आणि महाराष्ट्र कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. बाहेरची आपली लोक बघतातच, सांगतातच. तुमच्या काही जर तिथल्या समस्या किंवा तुम्हाला काय सांगायचं असेल कमेंटमध्ये सांगा. 100% मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. तुमच्याशी सुद्धा संवाद साध. धन्यवाद. संपर्कात राहूया. सबस्क्राईब करा.